डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय पुणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषाच्या स्पर्शाने पावन झालेल्या अनेक वस्तूंचे संग्रहालय पुण्यनगरीत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि मानवतेचे पुजारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्याची ओळख करून देणारे चिरंतन स्मारक म्हणूनही याकडे पाहिले जाते. बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांची छायाचित्ररूपी मालिका आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील अनेक वस्तूंचा आठवणीरूप ठेवा येथे आहे, हे या संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. बाबासाहेबांच्या द्वितीय पत्नी डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या परिस्पर्श झालेल्या वस्तू, त्यांच्या पवित्र अस्थिकलश, भारतरत्न पदक व मानपत्र हे सगळे संग्रहालय उभे करण्यासाठी दान केले आणि त्यातूनच हे भव्य दिव्य संग्रहालय उभारण्यात करण्यात आले. 26 नोव्हेंबर 1996ला तत्कालीन उपराष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सिम्बायोसिस महाविद्यालयाच्या बाजूलाच हे संग्रहालय आहे. येथे बाबासाहेबांच्या जन्मापासून ते महानिर्वाणापर्यंतची तसेच त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांची दुर्मिळ छायाचित्रे पाहून ते त्या तत्त्वांसाठी जगले त्यांचा समर्पक परिचय आपल्याला येतो. एक निमुळत्या मार्गाने छायाचित्राचा संग्रह पाहता पाहता आपण संग्रहालयाची सफर करण्यास सुरुवात करतो. एक एक छायाचित्र हे बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि संघर्षाचा परिचय करून देणार आहे. बाबासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा या संग्रहालयात आहे, त्यामुळे त्यांचा आवाकासुद्धा फार मोठा आहे. हे संग्रहालय वेगवेगळ्या दालनांमध्ये विभागलेले आहे. एक एक दालन बघताना बराच वेळ हाताशी असायला हवा. बाबासाहेबांनी मिळवलेल्या पदव्या, परमदेश भ्रमण करत असताना त्यांनी मिळालेल्या भेटी तसेच खास असे दालन आहे. दुसऱ्या दालनात राजघटना लिहिताना त्यांनी वापरलेले विशिष्ट खुर्च्या आहेत. याच ठिकाणी बाबासाहेब राजघटना लिहित असताना अवस्थेतील पुतळा आहे. त्या खुर्चीत बसून त्यांनी राजघटनेची प्रत समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केली. ती खुर्ची येथे पाहायला मिळते. बाबासाहेबांचे निधन ज्या पलंगावर झाले तो पलंग, त्यावर लावलेल्या घड्याळ त्यांच्या निधनाची वेळ दाखवत आजही तिथे पाहायला मिळते. बाबासाहेबांच्या रोजच्या वापरातील भांडे, कपडे असा मोठा ऐवज येथे संग्रहित आहे. एक डायनिंग टेबलवर ते व्यवस्थित मांडून ठेवलेले आहेत. एक एक वस्तू म्हणजे बाबासाहेबांची आठवण आहे, त्यांच्या टापटीपची जाणीव करणारी आहे. येथे खरे आकर्षण ते म्हणजे बाबासाहेबांनी मिळवलेले भारतरत्न हे पदक. हे पदक येथे डिजिटल स्वरूपात पाहायला मिळते. येथील वस्तूचे चांगल्या प्रकारे जतन करण्यासाठी आधुनिक यंत्रणेचा वापर केला जातो. ज्या वस्तू खूप जुन्या आहेत त्यावर वातावरणाचा कुठलाही परिणाम होऊन त्या खराब होऊ नये म्हणून पुरेपूर काळजी घेण्यात येते असल्याचे सिम्बायोसिस सोसायटीकडून सांगण्यात येते. संग्रहालयातील वस्तू त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या कालक्रमानुसार लावण्यात आलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बरीच पुस्तके, इतर लेखकांची पुस्तके असणारे संग्रहालय या संग्रहालयाचा एक महत्त्वाचा भाग आहे. संग्रहालयाच्या इतर भागात कॉन्फरन्स हॉल, सभागृह, संग्रहालयाची दुकाने आणि विश्रामगृह आहे. कधी भेट देऊ शकता. हे संग्रहालय आठवड्याच्या प्रत्येक दिवशी सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असते. मोठ्या माणसांसाठी 10 रुपये आणि लहान मुलांसाठी 5 रुपये शुल्क आकारण्यात येते. छायाचित्रणासाठी कॅमेरे न्यायचे असल्यास त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाते. प्रत्येक कॅमेऱ्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते. तर हे संग्रहालय त्यातील प्रत्येक वस्तू पाहताना जाणवते की बाबासाहेबांचे जीवन कितीही संघर्षाचे असले तरी त्यांचा जीवन जगतानाचा दृष्टिकोन किती कलासक्त होता. त्यांच्या वस्तू, कपडे यांची ती साक्ष देतात. ज्यांनी तळागाळातील समाजाला संदेश दिला तो त्यांच्या वागणुकीतून. त्यांची ग्रंथसंपदा पाहून समजते माणसाने किती ज्ञानपिपासू असले पाहिजे. त्यांच्या वस्तू पाहून समजते की टापटीप राहणीमान असणे किती महत्त्वाचे आहे. त्यांनी दलित गाजलेल्या समाजाला हाच संदेश शिकवून दिली की ज्ञान मिळवा, शिका, कारण त्यातून आपले जीवनमान उंचवणार आहे. एकदा का तुम्ही शिकला की तुम्हाला प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. संपूर्ण संग्रहालय पाहताना हाच संदेश आपल्याला खुणावत राहतो.